आरोपी वाल्मिक कराडचा ताबा आता बीड पोलिसांकडे। केस न्यायालयात आजच सुनावणी होणार। पुण्यामध्ये सीआयडी समोर वाल्मिक कराडचं आत्मसमर्पण। बीड सरपंच हत्या प्रकरणामध्ये आरोपी फासावर लटकेपर्यंत स्वस्थ बसणार नाही। प्रत्येक दोषींवर कारवाई करणार, गुंडांचे राज्य चालू देणार नाही, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची ग्वाही। वाल्मिक कराडच्या समर्थकांकडून कोर्टात गोंधळ घालण्याचा प्रयत्न, कोर्टाच्या आवारातील गाड्या बाहेर काढण्यासाठी कर्मचाऱ्यांना दमदाटी। गावात भीतीचं वातावरण आहे, आमच्या कुटुंबियांना पोलीस संरक्षण द्या, संतोष देशमुखांचे बंधू धनंजय देशमुख यांची मागणी। काल धनंजय मुंडेंची फडणवीसांसोबत चर्चा, आज वाल्मिक कराडचं सरेंडर। प्रकरणामागे काय दडलंय? संभाजीराजे छत्रपतींकडून शंका उपस्थित, वाल्मिकवर मुक्का लावण्याची देखील मागणी। फडणवीसांच्या तत्परतेनेच वाल्मिक कराड पोलिसांना शरण, मारहाणीचा व्हिडिओ कॉल पाहणारा कराड देखील हत्येच्या गुन्ह्यामध्ये येईल, आमदार सुरेश धस यांची प्रतिक्रिया। आमदार सुरेश धसांनी माफी मागितल्यामुळे मी कायदेशीर कारवाई करणार नाही, माझ्याकडून या प्रकरणावर पडदा टाकते। सुरेश धस यांच्या दिलगिरीनंतर प्राजक्ता माळीची पहिली प्रतिक्रिया। नववर्षात फडणवीस सरकारचा राज्यातील शेतकऱ्यांना मोठा दिलासा, सोयाबीन खरेदी मुदत 7 दिवसांनी वाढवली। पणन मंत्री जयकुमार रावल यांची घोषणा, सोयाबीन खरेदीसाठी 561 खरेदी केंद्र सुरू। प्रगतिशील गतिशील महाराष्ट्राच्या निर्धारासाठी एकजूट करूया, नववर्षाच्या पूर्वसंध्येला मुख्यमंत्री फडणवीसांच्या शुभेच्छा। गोड आणि कटू अशा अनेक संमिश्र क्षणांनी एकवटलेलं 2024चं वर्ष सरतंय। नव्या वर्षामध्ये नवी स्वप्न, नवी आशा, नव्या आकांक्षा आणि संकल्प, त्याचबरोबर दिशा उरात बाळगू। उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंकडून नववर्ष अभिनंदन।